तुमच्या व्हिडिओला कधी 0 व्ह्यूज आले आहेत का? आपण यूट्यूबवर सुरुवात करत असताना सर्वात कठीण गोष्ट काय असते, तर ती म्हणजे 0 व्ह्यूज येणं. आपण काय करतो, की एकदम छान एक्साइटमेंटमध्ये यूट्यूबचं चॅनल ओपन करतो, व्यवस्थित असा व्हिडिओसुद्धा बनवतो आणि त्याला छान एडिटिंग वगैरे करून तो व्हिडिओ अपलोड करतो आणि अपलोड केल्यानंतर तर आपण एवढं मध्ये असतो ना, सारखं चेक करतो, की त्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, किती व्ह्यूज आले, पण आपल्या स्क्रीनवरती एकच नंबर दिसतो, तो म्हणजे 0 व्ह्यूज. ना आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात, ना लाईक्स येतात, ना कमेंट्स येतात आणि त्यावेळेस आपल्याला एवढं वाईट वाटतं ना, खूप नाराज होतो आपण. कारण कसं असतं, एक मनामध्ये होप असते, की मी हे जे आज कष्ट केलं, आपण जो वेळ घालवलाय तो व्हिडिओ बनवण्यामध्ये, तर त्याचं काहीतरी तर आउटपुट निघेल का, कुठेतरी मला नंबर्स दिसतील किंवा लोक ॲप्रिशिएट करतील. पण पहिल्याच व्हिडिओला लोक ॲप्रिशिएट करतील आणि पहिल्याच व्हिडिओला आपल्याला व्ह्यूज येतील हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे जे पण लोक आहेत ना, ज्यांनी हे यूट्यूबमध्ये खूप पुढे गेलेले आहेत, तर त्यांनासुद्धा असं एक्सपिरियन्स आला असेल, त्यांच्याही व्हिडिओला 0 व्ह्यूज आले असतील आणि आपल्याला असं वाटतं की हा व्हिडिओ मी ठेवू का डिलीट करू. तर मला असं म्हणायचं की 0 म्हणजे हे काही एंड नाही आहे, कदाचित ती एक सायलेंट बिगिनिंग असू शकते आणि 0 ते 1 हा जो प्रवास असतो ना, तर त्यालाच खरी प्रोग्रेस म्हणतात. आणि कसं असतं, जेव्हा आपण आपली सक्सेस स्टोरी जेव्हा आपण क्रिएट करू ना, तेव्हा हा जो 0 नंबर असतो ना, तोच आपल्या त्या सक्सेस स्टोरीचा पार्ट बनू शकतो. कारण कसं आहे माहिती का, की जरी समजा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले, तरीसुद्धा आपण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला, तर कदाचित आज लोकांना तो व्हिडिओ जाणार नाही आहे, पण उद्या ते पाहतील आणि आज आपल्याला ते ओळखत नाही आहेत, पण कदाचित ते उद्या आपल्याला ओळखू शकतात. तर ह्यावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्की सांगा.